तर भगवंत सांगतायत, आत्मवान भव म्हणजे अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे असा तू. अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्त वस्तूचे रक्षण म्हणजे क्षेम. तर मागच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितले की वेद कसे आहेत, तर त्यामध्ये पुष्पित वाणी आहे आणि स्वर्ग प्राप्ती हे ध्येय आहे. आता इथे पुढे त्याचे म्हणजे वेदांचे आणखीन वर्णन करत आहे. तर वेद कसे आहेत, तर ते तीनही गुणांनी युक्त आहे. कुठले तीन गुण, तर सत्व, रज आणि तम. हा श्लोक ना अत्यंत सुंदर आहे. बघूया काय म्हणतात. या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही सत्व, रज, तम याने युक्त आहे. परमेश्वरांनी जेव्हा मूळ माया निर्माण केली ना, त्यातून गुणक्षोभिनी माया निर्माण झाली आणि यामधून पंचमहाभूते आणि सृष्टी निर्माण झाली. ही सगळी सत्व, रज, तम या गुणांनी तयार झाली. याच गुणांनी ती आच्छादित झाली. वेद जरी परमेश्वराचे निश्वास असले तरी ते काही स्वतः परमेश्वर नाहीत. त्यामुळे त्यातही 3 गुण अवतीर्ण झाले. वेदांमध्येही 3 गुण अवतीर्ण झाले. वेद परमेश्वर नाही. जगात सत्व, रज, तम या तिन्ही गुणांची माणसे असतात. म्हणून त्यांच्यासाठी सत्व, रज, तम अशा तीनही गुणासंबंधीचे कार्य कर्म वेदांमध्ये सांगितलं. ज्ञानदेवांनी आपल्या टीकेत वेद तीनही गुणांनी आवृत्त आहे हे तर सांगितले आहेच, पण वेदात सात्विक भाग कोणता आहे तेही सांगितलंय. उपनिषद हा सात्विक भाग आहे. रजभाग म्हणजे स्वर्गसूचक आहे तो. आपण ते यज्ञ कर्म वगैरे बघितलं, किंवा आपण जे अनुष्ठान करतो ते वेगवेगळे होम होम करतो, यज्ञ करतो, व्रत करतो, ते म्हणजे रजगुणाचा भाग होईल. आता तमोगुणाचा भाग कुठला, ते कुठे काही प्रतिपादन केलंय की नाही हे माझ्या वाचण्यात नाही, पण कदाचित अशा काही विद्या आहेत ना ज्या तमोगुणांनी युक्त आहेत. तमोगुण म्हणजे अंधकार, आणि तमोगुण ही लोखंडाची बेडी आहे. रजोगुणाची बेडी ही चांदीची बेडी आहे, आणि भोग ही रजोगुणाची जी बेडी आहे ते भोग आणि ऐश्वर्य देणारी आहे, आणि सत्वगुणाची बेडी ही सोन्याची बेडी आहे. कारण सत्वगुण हा पण सर्वार्थाने चांगला असतोच असं नाही. तो कधी कधी अहंकारानेही युक्त असतो. मी किती देवाची सेवा करते किंवा सगळ्यांची चांगले वागते, हे जेव्हा सत्वगुणी व्यक्तीच्या विचारात येतं ना, तेव्हा त्याचा प्रवास इथेच थांबतो. कुठला प्रवास, तर परमेश्वर प्राप्तीचा प्रवास. म्हणून परमेश्वर सांगत आहे, हे अर्जुना, तू ह्यात अडकू नकोस. तू नैस्त्रैगुण्य हो, म्हणजे या तीनही गुणांच्या पलीकडे जा. निर्द्वंद्व हो, म्हणजे द्वंद्वामध्ये राहू नकोस. सुखदुःखाच्या भावनेमध्ये अडकू नकोस. नित्य सत्वस्थ हो. नित्य वस्तू काय आहे, तर परमेश्वर. अशा परमेश्वराच्या ठिकाणी तुझे चित्त असू दे. निर्योग क्षेम असा हो, म्हणजे योग आणि क्षेमाचा विचार करू नकोस. पुढे म्हणतात, आत्मवान भव, अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे ना असा हो. आता 46वा श्लोक बघूया. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अर्थ बघूया. सर्वतः म्हणजे सर्व बाजूंनी, संप्लुतोदके म्हणजे परिपूर्ण असा जलाशय, प्राप्ते सती म्हणजे प्राप्त झाल्यावर, उदपाने म्हणजे लहानशा जलाशयाचा, यावान अर्थ म्हणजे जितके प्रयोजन असती म्हणजे असते, विजानतः म्हणजे ब्रह्माला तत्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य म्हणजे ब्रह्मज्ञानाचे, सर्वेषु म्हणजे समस्त, वेदेषु म्हणजे वेदांमध्ये, तावान म्हणजे तितकेच, अर्थ म्हणजे प्रयोजन, असती म्हणजे असत. म्हणजे काय आहे आता याचा अर्थ, सर्व बाजूनी
भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची जेवढी मनुष्याला गरज असते तेवढी चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्याला वेदांची गरज असते. आता वेदांना ते नावं ठेवलेली नाहीत. यावान म्हणजे ज्याला ब्रह्मप्राप्ती झाली आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी भरलेला जलाशय असे ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झाले आहे. त्याला वेदरूपी विहिरीचे किती महत्व असेल. वेदांचे महत्व नवशिक्या लोकांना किंवा ज्याने आता सुरुवात केली आहे त्याला मात्र खूप आहे. ब्रह्मज्ञान झालेले पण वेदरूपी विहिरीचा आदर करत आहे ना, कारण ती सुरुवात आहे ना, म्हणून त्यांनाही त्याचा आदर आहे, पण त्याची गरज मात्र त्यांना आता नाहीये. वेदांमधले धोके स्वतःला सावरू न शकल्यास काय होतात हे मात्र आपण समजून घेऊया. वेद नक्कीच आपल्या संस्कृतीचा पाया आहे, पण संस्काराचे महत्व समजण्यासाठी ते गरजेचे आहे. पण हे ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्याला किंवा ब्रह्म ज्ञान प्राप्त झालेल्याला ते फार छोटे वाटते. आता ते कसे ते बघूया आपण. यामध्ये आपण काय बघितलं होतं? तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतामध्ये यामध्ये आपण बघितले की वेदघोषांचा आपल्या आयुष्यात काय आणि कितपत उपयोग आहे. अनेक लोक अनेक व्रत करत असतात. श्रावण महिन्यातले पूजा, पोकेळा व्रत या नावाचे एक व्रत आहे बरं, तुम्हाला माहित असेल. नवरात्रीत होणारे यज्ञ, कुलधर्म हे सगळे कर्मकांड आहेत. यात सगळे वेदघोष असतात. पर्टिक्युलर फुले, पत्री वाहणे यामध्ये देवता प्रसन्न आणि तुम्हाला आणखी आणखी भोगांची साधनं उपलब्ध करून देतात. मग तुम्ही आणखी आणखी कर्मकांडात स्वतःला गुंतवत जाता. पण आपला प्रवास कुठला आहे? आपला प्रवास पुढचा आहे. यातून म्हणजे यज्ञ कर्मातून किंवा पूजा अर्चा यातून आपण काय घ्यायचं आहे, तर यज्ञात आहुती देताना आपण काय म्हणतो? इदम न मम, हे माझं नाही, हे तुमचे आहे आणि हे मी तुम्हालाच अर्पण करते. आणि हे इदम न मम हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायचं आहे, तरच त्याचा उपयोग. यामध्ये आपला प्रवास तमोगुणातून रजोगुणात झाला. हे आपले नाही हे आपण कबूल केले. याच्यामध्ये काय झालं? आपला प्रवास झाला तमोगुणातून रजोगुणात. माझे 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 करणारे आपलं कमी झालं. आता रजोगुणातून आपल्या सत्वगुणात जायचं आहे. मग त्यासाठी आहे उपासना कांड. आणि एक गोष्ट कर्म आणि कर्मकांडामध्ये कल्लत करायची नाही. आपण रोजची जी स्वतःसाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या सर्वांगीण विकासासाठी करतो ना, ती नित्य कर्म, नैमित्तिक कर्म या सदराखाली मोडतात. त्याचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. आता रजोगुणातून सत्वगुणाच्या प्रवासासाठी काय आहे? तर उपासना कांड. यात विविध उपासना येतात, पण यामध्ये आपण काय प्राप्त करण्यासाठी कोणती उपासना करतोय हे जाणण्यासाठी मात्र परमेश्वर 18व्या अध्यायात 57व्या श्लोकात म्हणतायत, बुद्धियोग उपास्य मच्चित्त सततम भव. म्हणजे बुद्धीचा आश्रय घेऊन उपासना करायची आहे. यासाठी सगळ्यात श्रेष्ठ उपासना म्हणजे नामस्मरण आहे. उपासना तर हिरण्यकश्यपूने केली होती ना. ब्रह्माची उपासना करून त्याने त्यांना प्रसन्न करून दिले आणि काय मागितलं? तर मृत्यूपासून अभय. माझा मृत्यू दिवसा होणार नाही, रात्री होणार नाही, घरात होणार नाही, घराबाहेर होणार नाही, मनुष्याकडून होणार नाही, पशुकडून होणार नाही, शस्त्राने किंवा अस्त्राने होणार नाही, जमिनीवर होणार नाही, आकाशात होणार नाही, वगैरे वगैरे. हा वर त्याला ब्रह्माकडून प्राप्त झाल्यावर मात्र त्याने त्याचा दुरुपयोग करायला सुरुवात केली. तो उन्मत्त झाला. देवतांशी युद्ध, संत सज्जनांना त्रास देऊन पळता भुई थोडी केली. मीच सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे असे सगळ्यांनी समजावे असे त्याने सगळ्यांना सांगितले. मग स्वतःच्या मुलाचा, प्रल्हादाचा
तो परमेश्वराचे नामस्मरण करतो म्हणून सगळंही केलं. मग मात्र परमेश्वराला, भगवंतांना स्वतःला प्रत्यक्ष अवतरण घ्यावे लागले. त्यांनी नरसिंह रूप घेऊन त्याचा वध केला. ते रूप नरासही नव्हते, पशुचही नव्हते. संध्याकाळी म्हणजे रात्रही नाही, दिवसही नाही. दाराच्या उंबरठ्यात म्हणजे घराबाहेरही नाही आणि घरातही नाही. मांडीवर घेऊन म्हणजे जमिनीवरही नाही आणि आकाशातही नाही. आपल्या नखांनी म्हणजे अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, अशा प्रकारे त्याचा वध केला. हे आहेत परमेश्वर. हे आहेत सर्वे सर्वा, सर्व देवतांच्या उच्च स्थानी असणारे, ज्यांच्यामध्ये सगळं विश्व सामावलं आहे. काय म्हणतात ते? मत्त परतरं नास्ति किंचिदपि धनंजय. जे माझ्या व्यतिरिक्त, माझ्या अलीकडे, माझ्या पलीकडे काहीही नाही, असे म्हणणारे परमेश्वर. आता आपण आपल्या नजीकच्या काळातली उपासनेबद्दलची एक गोष्ट आहे, ती सांगते तुम्हाला. विवेकानंदांची विद्वत्ता सर्वश्रुत आहे. एकदा त्यांना नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचे. ते नावाड्याची वाट बघत होते. तेवढ्यात एक साधू तिथे आला. तो म्हणाला, अरे तुम्ही नावाड्याची वाट बघत आहात? एवढे मोठे संत तुम्ही, नावाड्याची कशाला वाट बघता? हे बघा, पाण्यावरून असं चालत जायचं. असं म्हणून तो साधू पलीकडे गेला आणि परत चालत अलीकडेही आला. विवेकानंद म्हणाले, अरे वा, काय आश्चर्य आहे. तेवढ्यात नावाडी आला. मग विवेकानंद आणि तो साधू बसून, नावेत बसून पलीकडे गेले. पलीकडे गेल्यावर विवेकानंदांनी नावाड्याला पैसे विचारले. तो म्हणाला, 25 पैसे प्रत्येक. विवेकानंदांनी दोघांचे म्हणून 50 पैसे त्या नावाड्याला दिले आणि त्या साधूला विचारले की तुम्हाला ही सिद्धी प्राप्त व्हायला किती वर्ष तपस्या करायला लागली हो? साधू महाराज अगदी अहंकाराने म्हणाले, 14 वर्ष. विवेकानंद हसले आणि म्हणाले, ही 25 पैशाची सिद्धी प्राप्त करून घ्यायला तुम्ही स्वतःच्या आयुष्याची 14 वर्ष घालवली? त्यापेक्षा काही लोकोद्धराचे काम, समाजाचे काही काम केले असते तर जास्त फायदा झाला असता ना. म्हणजे उपासना कशासाठी करावी हेही कळले पाहिजे. हे आणि एवढेच महत्व ब्रह्मतत्त्वज्ञांना असते. उपासना मार्गामध्ये अनेक सिद्धी प्राप्त होत असतात. स्वप्न संकेत ही पण सिद्धी आहे बरं. पण सिद्धी प्राप्त झाल्यावर आपण योग्य मार्गावर आहोत याचा अर्थ एवढाच घ्यायचा आहे आणि सिद्धीमध्ये अडकून पडायचे आहे, अडकून पडायचे नाही. तर भक्ती मार्गातली उपासना पण खूप श्रेष्ठ असते. त्याची एक कथा आहे, आपण पुढच्या वेळेस बघूया. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. पुढचा श्लोक आहे, कर्मण्येवाधिकार अस्ति मा फलेषु कदाचित् मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोऽस कर्मणि. याचा अर्थ बघूया आधी. कर्मणी एव म्हणजे कर्म करण्याविषयी, ते म्हणजे तुला अधिकार म्हणजे अधिकार आहे. फलेषु त्यांच्या फळांवर, कदाचन मा कधी नाही. कर्मफल हेतू कर्माच्या फळांचा हेतू, मा भू तू होऊ नकोस. अकर्मणी म्हणजे कर्म न करण्याबाबत, ते म्हणजे तुझी, संगहा म्हणजे आसक्ती, मा असतो असू देऊ नको. तुला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा हो. तसेच कर्म न करण्याचा आग्रही धरू नको. आपण याविषयी काय म्हणतात ते बघूया. आता ह्यामध्ये काय म्हटलंय, या श्लोकामध्ये ना चार सूत्र सांगतात ना परमेश्वर. पहिलं सूत्र काय आहे, तर कर्म करणे हा तुझा अधिकार आहे. अधिकार या शब्दाचे परत दोन अर्थ, एक तर मालकी किंवा सत्ता हा एक अर्थ झाला आणि दुसरा अर्थ आहे प्रावीण्य किंवा क्षमता.
कर्म करण्याचा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे, बरोबर. कर्म करण्यासाठी आवश्यक म्हणजे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि सत्सत्विवेक बुद्धी पण दिलेली आहे. म्हणून कर्म तर केलीच पाहिजे, पण आपल्याला योजून दिलेल्या अखत्यारीतच किंवा मर्यादेतच कर्म केली पाहिजे. क्षमतेप्रमाणे आपले काम करावे, आपले प्रावीण्य ओळखून काम करावे. म्हणजे गवंडी सुताराचं काम करत नाही, इंजिनियर डॉक्टरचं काम करत नाही. भीमसेन जोशी हे गायनातील अधिकारी व्यक्तिमत्व होते किंवा पु ल हे साहित्यातील अधिकारी व्यक्तिमत्व होते. म्हणजे अधिकार हा शब्द विशेष प्रावीण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आता कर्मयोगाचं दुसरं सूत्र बघूया. मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा नाही की फळावर तुझा अधिकार नाही. याचा अर्थ असा आहे की अमुक अमुक कर्माचे फळ इतक्या काळातच मिळाले पाहिजे, हा दुराग्रह नसावा. तुमच्या हातून एखादे सत्कर्म झाले असेल ना, ते कधी ना कधी फलद्रूप होणारच आहे. परमेश्वराच्या कार्यालयात ते जेव्हा परिपक्व होईल ना, तेव्हा तुमच्या पदरात ते टाकलं जाईल. बघा ना, दोन विद्यार्थी एकाच शाळेत एकाच कॉलेजात शिकतात, उत्तम आणि सारखेच मार्क्स मिळवतात, पण दोघांचा सक्सेसचा आलेख वेगळा असू शकतो, उन्नतीचा काळ वेगळा असू शकतो. म्हणून दुराग्रह नसावा. आता या संदर्भात एक कथा आहे. आपल्याला वेळ आहे का संगीता? अजून 5 मिनिट घ्या ताई, होईल ना? 5 मिनिट. म्हणजे अजून लिंक 4 चालू आहेत. राहील. लिंक चालू आहे बंद जेवढं मध्ये. एक दोन. हा घ्या घ्या. कर्मयोगाचे दुसरे सूत्र म्हणजे मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा नाही की फळावर तुझा अधिकार नाही. याचा अर्थ असा आहे की अमुक अमुक कर्माचे फळ इतक्या काळातच मिळाले पाहिजे, हा दुराग्रह. मी सांगितलं आता, जेव्हा परमेश्वराकडे ते परिपक्व होईल तेव्हा ते तुमच्या पदरात टाकले जाईल, हे सांगितलं. आता एका या संदर्भात एक कथा सांगते. दोन साधू दोन झाडाखाली डेरेदार वृक्षाखाली तपस्या करत बसलेले असतात आणि नारदांचं आगमन. पहिल्या साधूशी आणि मग ते दुसऱ्या साधूशी बोलतात. पहिला साधू साधू विचारतो, नम्रतापूर्वक विचारतो आणि विनंती करतो पहिला साधू की भगवंतांना विचारा की मला मुक्ती कधी मिळेल. पुढे बरोबर विचारतो नारद. हाच प्रश्न दुसऱ्या साधूचा पण असतो. पुढे गेल्यानंतर दुसरा साधू भेटतो, त्याचाही तोच प्रश्न की परमेश्वरांना विचारा ना की मला मुक्ती कधी मिळेल, मी खूप वर्ष तपश्चर्या करतोय. तर परत येताना नारदाचे उत्तर पहिल्या साधूला, या झाडावर जेवढी पाने आहे ना, तेवढे जन्म झाल्यावर तुला मुक्ती मिळेल. तर पहिला साधू काय करतो, तपस्या सोडून निघून जातो. काय कोण करेल एवढी प्रतीक्षा, नाही जमणार बुवा. पण दुसरा साधू त्याला हे उत्तर दिल्यावर तो मात्र आनंदाने नाचू लागतो. का? तर तो म्हणतो माझ्याकडे भगवंताचं लक्ष आहे हे कळलं की मला आज केव्हा का मिळेना मला मोक्ष, पण भगवंत माझ्याकडे बघतात ह्याचाच आनंद आहे मला. तर कर्म करण्यासाठी काय लागतं, तर कर्म करण्यासाठी 5 गोष्टी लागतात. कर्म करण्यासाठी आधी अधिष्ठान पाहिजे, म्हणजे इच्छा पाहिजे. करता पाहिजे, म्हणजे कर्म कसे करावे याची माहिती असल्याने करता पाहिजे. करण्याचे तत्त्व, काम करण्यासाठी लागणारी सगळी तयारी पाहिजे, उपकरणे पाहिजे. आता समजा ऑनलाईन काम आहे, तर लॅपटॉप पाहिजे, नेटवर्क पाहिजे, चार्जर पाहिजे, सगळं पाहिजे. आणि काम तर आपोआप होणार नाही, म्हणजे कृती पण पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती, आजची गोष्ट, तर दैव अनुकूल पाहिजे. म्हणजे भगवंतांची इच्छा पाहिजे. तुमच्याकडून काम होणे हे भगवंतांच्या इच्छेनुसार चालतं. आणि तिसरे सूत्र काय आहे, परमेश्वराने सांगितलं मा कर्म हेतुर्भूत, म्हणजे कर्मफळाचा हेतू नको. कर्म कर, कर्तृत्वाभिमान जागृत होऊ दे नकोस. ईश्वर दत्त कर्म आहे म्हणून कर. आणि चौथं कर्म म्हणजे माते संग असतो कर्मी, कर्म न करण्याबाबत आसक्ती नको. कर्मदोष लागेल तर कर्मच नको, हेही नको.
कर्म नाही केले तर चरितार्थही चालणार नाही तुझा. हे करा मीच उत्तम करतो हा कर्तृत्वाभिमान पण नको. तसेच हे काम मला जमणार नाही म्हणून काढता पाय घेणं हेही योग्य. हे आपण बघितलं, कर्माची 4 सूत्र बघितली. आपण आता आज इथेच थांबूया. प्रार्थना घेते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरा सुरगणं देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर।